सन्मान्य राणेसाहेब एकदा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित होते आणि तेव्हा त्यांनी एक अतिशय चांगलं वाक्य तिथे वापरलं किंवा बोलले की आपण या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने उपस्थित आहोत, पण आपण सत्कार हा व्यक्तीच्या पेक्षा त्याच्यातला असलेल्या गुणांचा करतो आणि म्हणून आज ह्या मुलांचा आवर्जून मी शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. आपण सगळेजण आज राजकारणात समाजकारणामध्ये आहात, लोकप्रतिनिधी आहात, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहात. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य राणेसाहेब, सत्कारमूर्ती सन्मान्य विनोद तावडे साहेब, हे जे काही प्रमुख नेते मंडळी इथे उपस्थित आहेत, आज आपण पदाधिकारी म्हणून, कार्यकर्ते म्हणून आज आपण त्यांच्या गुणांना आत्मसात करणं आणि एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्वाचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या कार्यक्रमाकडे पाहावं असा आवर्जून इथे उल्लेख करेल. सन्मान्य विनोद तावडे साहेबांबद्दल माझ्या अगोदरचे सगळ्याच मान्यवरांनी आपले आपले अनुभव सांगितले. विनोद तावडे साहेब आज राष्ट्रीय पातळीवर आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं काम करतायत, प्रत्येक जबाबदारी अतिशय समर्पक पद्धतीने पूर्ण करतायत. एक सिंधुदुर्गवासी म्हणून जेव्हा जेव्हा टीव्हीवर आम्ही त्यांना पाहतो आदरणीय पंतप्रधानांबरोबर, आमच्या अमित शहा साहेबांबरोबर, तेव्हा एक सिंधुदुर्गकर म्हणून निश्चित पद्धतीने आमची कॉलर टाईट होते, एवढं मी आवर्जून त्यांना सांगितलं. आज ज्या पद्धतीने ते आज आपण त्यांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित आहोत, पण त्यांच्यातले असलेले गुण हे असंख्य घेण्यासारखे आहेत. मी तुम्हाला म्हणजे कार्यकर्त्यांबरोबर वावरणं असो, पक्षाची निष्ठा हा एक भाग, पण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असताना पण वैयक्तिक संबंधांना आणि आपल्या पक्षातल्या असलेल्या वरिष्ठांना असो, सगळ्या जणांबरोबर आपलं नातं कसं जोपासायचं, सांभाळायचं, हे अतिशय उत्तम पद्धतीने आमचे विनोद तावडे साहेब वर्षानुवर्ष करत आलेले आहे. सन्मान्य राणेसाहेब आणि त्यांचे संबंध नातं हे आम्ही अगोदरपासून वर्षानुवर्ष पाहत आलेलो आहे. आणि मला कधीही भेटले तर नितेश दादा कसे आहेत हे विचारल्याशिवाय ते आमच्याशी चर्चाच सुरू करत नाही. आणि आता तर राष्ट्रीय पातळीवर काम करत असताना आता बोरिवलीच्या संबंधित सगळ्यांनीच उल्लेख केला, पण मला आजही आठवतो तेव्हा 2019ला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मी उभा होतो. मी आवर्जून साहेबांना फोन केला, विचार आला की करू की नाही, पण फोन केला आणि साहेब माझ्या प्रचाराला आपण याल का? दुसरं कोण असतं तर लगेच फोन आउट ऑफ रीच, नॉट रिचेबल होऊन जातो. इलेक्शनच्या काळात कोणाला तिकीट नाही मिळालं तर नॉट रिचेबलचं प्रमाण फार मोठं असतं. पण त्याच्यातही एवढा विषय घडल्यानंतर पण तावडे साहेबांनी फोन उचलला आणि सांगितलं, नितेश मी ह्या तारखेला तुझ्या प्रचारासाठी वैभववाडीमध्ये येतोय. आले, भाषण केलं, आशीर्वाद दिला आणि माझ्या निवडणुकीमध्ये विजयामध्ये हातभार लावून ते पुढे नेलं. हे गुण आत्मसात करण्यासारखे आहे, अतिशय मोठ्या मनाचे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे, मार्गदर्शन करणारे. नेहमी विनोद तावडे साहेबांचा अनुभव मी नेहमी घेतलेला आहे. पालकमंत्री होण्याच्या अगोदर जेव्हा मला आठवतं, मला फोन आला तावडे साहेबांचा की नितेश पालकमंत्री म्हणून नाव जाहीर होत आहे, चांगलं काम कर, सिंधुदुर्गाचा विकास करायचा आहे असं म्हणून हक्काने जेव्हा त्यांनी मला सांगितलं, तर जसं आमच्या जटार साहेबांनी तिथे उल्लेख केला, दिल्लीवरून आपलेही तिथे कोण लक्ष ठेवणारं आहे हे ऐकल्यानंतर निश्चित पद्धतीने समाधान वाटतं. आणि म्हणून हा पूर्ण प्रवास आज तावडे साहेबांचा आज आपल्या नजरेसमोर आहे. एक आवर्जून मी त्यांच्याबद्दल नेहमीच, आणि राजकीयता आपण सगळेजण नेहमी बोलतो की तावडे साहेबांचा प्रवास, पण तावडे साहेबांचा त्यांचा कुंडकवन गावावर असलेलं प्रेम याचा उल्लेख करायलाच पाहिजे. कारण का कुठेही असले, कितीही धावपळीमध्ये असले, पण कुंडकवन गाव आलं आणि कुंडकवन गावाच्या विकासासंदर्भात काय असेल
तर तावडे साहेबांचं अतिशय बारीक लक्ष असतं आणि ते आम्हाला वारंवार जाणवलेलं आहे. कुणकवनमध्ये काय चाललंय, कुणकवनाचा विकास, निधी, सगळ्या बाबतीमध्ये अतिशय बारीक लक्ष तावडे साहेब नेहमी त्या पूर्ण एकंदरीत गावाच्या विकासावर ठेवतात. आणि म्हणून माणसं कितीही मोठी झाली असली तरी आपल्या मातीशी नाळ जोडून किंवा आपल्या मातीच्या बद्दल चिंता करणं हे किती महत्वाचं असतं याचं उत्तम उदाहरण आमचे तावडे साहेब आहेत. आणि हे खरंच एक मुद्दा म्हणून मला इथे त्याचा उल्लेख करायचा. आज तावडे साहेबांच्या रूपाने आपल्याला एक खासदार मिळालेले आहेत. आमच्या अगोदर आमच्या प्रभाकर सावंत साहेबांनी अतिशय चांगला उल्लेख केला की कोकणासाठी हा सुवर्ण काळ आहे. एवढे लाईनीत लोकप्रतिनिधी, एवढी भरगच्च ताकद आज आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि कोकणासाठी आहे. आज लोकांच्या विकासासाठी जी काय ताकद दिल्लीपासून ते महाराष्ट्रामध्ये उभी करण्याची गरज आहे ती सगळीची सगळी ह्या व्यासपीठावर उपस्थित आहे. एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो. आज असंख्य प्रकल्प जे केंद्र आणि राज्याचे असतात ते तावडे साहेब, सन्मान्य राणे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला कोकणासाठी आणि सिंधुदुर्गासाठी आणू शकतो. सन्मान्य राणे साहेबांनी जो कोल्हापूर वैभवणीचा एक महत्वाचा जो रेल्वे लाईनचा जो प्रकल्प सुचवला, आज तो प्रकल्प अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आलेला आहे. आणि आज राणे साहेब आहेत, तावडे साहेब आहेत, मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब आहेत, आमचे रवी चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष आहे, आम्ही सगळे मंत्रिमंडळात आहोत. आता तर प्रमोद जठार साहेबांच्या नावाने बूस्टर डोस पण मिळालेला आहे. आणि म्हणून एवढी सगळी ताकद असताना आमच्या कोकणाच्या विकासाला आता कोणीही थांबवू शकत नाही. एवढा आवर्जून मी या निमित्ताने मला उल्लेख करायचा. आणि म्हणून आज आमच्या तावडे साहेबांच्या सत्काराच्या निमित्ताने आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत. मला विश्वास आहे तावडे साहेबांचा प्रवास पुढे जात असताना त्यांना निश्चित पद्धतीने आपल्या कोकणावर बारकाईने त्यांचं नेहमी लक्ष होतं, आहे आणि भविष्यामध्ये पण असणार. आणि ते कुठलीही मोठी जबाबदारी भविष्यामध्ये आली असली तरी आपल्या कोकणाच्या विकासावर ते जास्त लक्ष देतील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. परत एकदा तावडे साहेबांना त्यांच्या वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.